सेंद्रिय खतांचे प्रकार. वनस्पती व प्राणी ज्यांच्या अवशेषापासून जे खत तयार होते त्याला सेंद्रिय खत म्हणतात. सेंद्रिय खतांमध्ये महत्त्वाची खते म्हणजे शेणखत. गाई म्हशींचे शेण, मूत्र, गोठ्यातील पालापाचोळा इत्यादी घटकांपासून तयार होणाऱ्या खताला शेणखत म्हणतात. त्यामध्ये नत्र, स्फुरद व पलाश असतात. शेणाचा महत्त्वाचा उपयोग बायोगॅसमध्ये ऊर्जा निर्मितीसाठी होते आणि शिल्लक राहिलेले पातळ शेण पिकांच्या वाढीसाठी पोषक अन्नद्रव्य म्हणून वापरता येते. कंपोस्ट खत. शेतीतील गवत, पिकांचे कापणीनंतर उरलेले अवशेष, भुसा, ऊसाचे पाचट, कापसाचे धसटे इत्यादी सेंद्रिय पदार्थांचे सूक्ष्म जंतूमुळे विघटन होऊन त्यातील कार्बन, नत्राचे प्रमाण कमी होते व चांगला कुजलेला पदार्थ तयार होतो. त्याला कंपोस्ट खत म्हणतात. हिरवळीचे खत. लवकर वाढणाऱ्या पिकांची निवड करून त्यांची दाट पेरणी करून पीक फुलोऱ्यावर येण्याच्या आधी ते नांगरण्याच्या सहाय्याने जमिनीत गाडतात. त्यापासून जमिनीला नत्र मिळते, जमिनीचा पोत सुधारतो व ती सुपीक बनते. गांडूळ खत. या खतात गांडुळाची विष्ठा, नैसर्गिकरित्या कुजलेले पदार्थ, गांडुळाची अंडीपुंज, बाल्यावस्था आणि अनेक उपयुक्त जीवाणूंचा समावेश असलेल्या खताला गांडूळ खत म्हणतात. माशाचे खत. समुद्रकिनारी वाया गेलेल्या माशांपासून तसेच माशाचे तेल काढल्यानंतर उरलेल्या अवशेषांपासून जे खत तयार होते त्यात नत्र, स्फुरद आणि पलाश यांचे प्रमाण भरपूर असते. खाटीक खाण्याचे खत. खाटीक खाण्यात जनावरांचे रक्त व अवशेषापासून जे खत बनवतात त्याला खाटीक खाण्याचे खत म्हणतात. यात नत्र, स्फुरद चांगल्या प्रमाणात असते.